श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। सदा निंबवृक्षस्य। निंबवृक्षाच्या मुळाशी चौघे तरुण खणू लागले. कुदळी खोलवर मातीत रुतू लागल्या. साऱ्यांची उत्सुकता ताणली होती. गर्दी असूनही स्तब्धता, शांतता होती. गडबड, गोंगाट, कोलाहल नव्हता. फक्त कुदळीचे धाव ऐकू येत होते. त्यांच्या जोडीला त्या तरुणांचे श्वासोच्छ्वास वातावरणात मिसळताना कानांवर आदळत होते. न दमता मोठ्या उत्साहाने ते तरुण जमीन खणत होते आणि 2-3 हात खणून झाल्यावर आतमध्ये विटांचा पद्धतशीरपणे रचलेला थर दिसून आला आणि लोक चकित झाले. अरे, विटा फोडू नका, त्यावर कुदळी आदळू नका, हळूहळू करा. कुणीतरी प्रौढ माणसाने योग्य सूचना केली. त्यानुसार त्या तरुणांनी विटांचा तो थर हळुवारपणे दूर केला. त्याच्या खाली जात्याची एक विशाल तळी होती. तीही त्यांनी अलगद वरती काढली आणि साऱ्यांचे डोळे विस्फारले, कारण ती तळी दूर सारताच त्या खालचे एक भुयार दृष्टीस पडले आणि ते भुयार चुने गच्ची होते. भुयारामध्ये एक पाट होता आणि गोमुखीसह सुंदर जपमाळ होती. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या भुयारात 4 समया मंद तेवत होत्या. त्यांच्या प्रकाशात ते भुयार उजळून निघाले होते. भुयार वरून बंद होते तरीही समया जळत होत्या. हा चमत्कार पाहून सर्व लोक आश्चर्याने दिग्मूढ होऊन गेले. प्रत्येकाच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडू लागले. खंडेराया बोलू लागला, हा पोर सामान्य नाही. हा दिसायला पोर आहे, पण जगातल्या कुठल्याही थोराहून थोर आहे. या ठिकाणी या पोराने 12 वर्षे तप केले आहे. पुढचे त्यालाच विचारा. तो सांगतो त्यावर विश्वास ठेवा. त्याचे ऐका, तुमचे कल्याण होईल. आता साऱ्यांचे लक्ष पुन्हा ध्यानस्थ तरुणाकडे वळले आणि त्यांना आणखीन एक आनंदाचा धक्का बसला. तो तरुण ध्यानावस्थेतून बाहेर आला होता आणि उठून उभा राहून सर्वांकडे पाहत होता. त्याची मुद्रा गंभीर होती. त्याच्या मनात घालमेल सुरू असावी. बेटा, हे काय रहस्य आहे? हे कसले भुयार? त्यात समया कशा जळत आहेत? देवाने सांगितले की तू 12 वर्षे इथे तपश्चर्या करीत होतास, हे खरे आहे का? आता तू मौन पाळू नकोस. कृपा कर आणि आम्हाला सारे सांगून आमची बेचैनी घालव. आम्ही सारे तुला शरण आलो आहोत. आणि त्या व्यक्तीसह सर्वांनीच हात जोडले. त्याचा धीर गंभीर स्वर निनादू लागला, होय, मी येथे 12 वर्षे तप केले आहे. भूमातेच्या गर्भात राहून मी आराधना केली आहे. ही ती जागा आहे. ती म्हणजे माझ्या गुरुचे परम पवित्र स्थान आहे. गुरुस्थान म्हणूनच त्याला मोठे मूल्य आहे. माझ्या गुरुचे म्हणजे माझे वतन आहे, माझे सर्वस्व आहे. म्हणून मी येथे वसलेला असतो. मी येथेच प्रकटलो आहे. थोडा वेळ थांबून तो पुन्हा बोलू लागला, आता मी सांगतो तसे करा. ज्या पद्धतीने हे भुयार बुजवलेले होते त्याच पद्धतीने ते पुन्हा बुजवा. समया तशाच पेटलेल्या राहू दे. त्या भुयाराच्या तोंडावर जात्याची तळी पूर्वीप्रमाणेच ठेवा. त्यांवर विटांचा थरही तसाच रचा आणि वरती माती लोटा. हे गुरुस्थान जीवापाड जतन करा. तिथे नेमाने नमन करा. तुमचे कल्याण होईल. सर्वांनी पुन्हा नमस्कार केला. साई पुस्तकातून विनोद गायकवाड, बेळगाव. आता श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात गुरुस्थान महिमा पाहूया. तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात पळणीस्वामींसह केलेल्या ध्यानात शंकर भट्टांना आलेली ही खालील अनुभूती. संपूर्ण जंगली वातावरण असताना तिथल्या एका शिळेवर श्रीपाद श्रीवल्लभ ध्यानस्थ झाले. त्यामुळे त्या शिळेवर जो कोणी ध्यान करतील त्यांना अद्भुत फलप्राप्ती होईल. तू पाहिलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली भूगृहात श्रीपाद श्रीवल्लभांनी 12 वर्ष तप केले होते. त्या 12 वर्षात 12,000 वर्षांचे तपफल प्राप्त झाले होते. श्रीवल्लभांचे शरीर 12,000 वर्षांचे झाले. त्या गुफेत त्यांच्या जटा पसरल्या. त्यांच्या भुवया दाट झाल्या होत्या. त्यांच्या भुवया उचलून त्यांचे डोळे बघावे लागत असत.
ते तपफल श्रीचरणांनी त्या यवन बालसन्याशाला प्रदान केले आणि तो बालसन्यासी 4 वर्षांचा होता तेव्हा श्रीचरणांनी आपल्या गुप्त रूपात गुहेत तप केले होते. तो बालसन्यासी 16 वर्षांचा होईपर्यंत 12 वर्षांचे तप पूर्ण करून म्हणाले, बाळांनो, मी सांगणारी घटना येत्या शताब्दीत होणारी आहे, ही वर्तमान घटना नाही बरे. श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री नृसिंह सरस्वती या नावाने 80 वर्षे अवतरून संन्यास धर्माचा उद्धार करण्याचे कार्य करतील. नंतर गुप्त रूपाने कर्दळी वनात 300 वर्षे तपोनिष्ठेने राहतील. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नावाने अवतरून प्रज्ञापूर येथे वास्तव्य करतील. अवतार समाप्तीनंतर ते श्री शैल मल्लिकार्जुन लिंगात सामावतील. तू पाहिलेले यवन संन्यासी वृद्धावस्थेपर्यंत राहतील. त्यांच्यात श्रीपाद श्रीवल्लभ आपले चैतन्य समाविष्ट करतील आणि त्यांना आपल्यासारखे करतील. बेटा शंकरा, तुला गुहेत दिसलेल्या 4 नंदादीपांच्या मध्ये श्री वल्लभांनी 12 वर्ष कठोर तपस्या केली. ब्रह्माच्या 4 पावलांनी जगाचे 16 भागात विभाजन झाले. या 4 पावलांचे प्रतीक म्हणजे 4 नंदादीप. ते आपल्या योगाने प्रज्वलित करून त्यामध्ये श्रीपाद तपश्चर्येत राहिले. ब्रह्माची 4 पावले म्हणजे प्राक प्रति दक्षिणोत्तर दिशा होत. त्यातल्या पहिल्या पादाच्या पीक कलेच्या उपासनेमुळे उपासक प्रकाश तेज प्राप्त करतो. दुसऱ्या पादाची कला पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, समुद्र आहेत. यांची उपासना करणारा दिग्विजयी होतो. तिसऱ्या पादाच्या कला अग्नी, सूर्य, चंद्र, विद्युत आहेत. यांचे उपासक ज्योतिष्मंत होऊन जगात यशस्वी होतात. प्राण, चक्षु, श्रोत्र, मन या 4थ्या पादाच्या कला आहेत. यांची उपासना करणारे स्वतंत्र होतात. उत्तर दिशेचे विजयी ज्ञानी, दक्षिण दिशेचे विजयी भूत, प्रेत, पिशाच बाधा मुक्त, पूर्व दिशाचे विजयी ऐश्वर्यवान, पश्चिम दिशा विजयी यांना राजेशाही प्राप्त होते. 4ही दिशांचे विजयी दिग्विजयी होतील. श्रीपाद दिशा वस्त्रधारी होत. सर्व दिशांच्या अनंतत्वात व्याप्त आहेत, म्हणून त्यांना दिगंबर म्हटले आहे. श्री दत्त दिगंबर, श्रीपाद दिगंबर आहेत. श्री चरणांच्या स्थूल सूक्ष्म कारण शरीरातून हजारो किरण कला व्यक्त होत असतात. काही किरण अंशावतारात अवतरण घेतात. त्यांचे नियमित कर्तव्य पार पडताच ते अंश मूळस्थान श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. ते सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान, अनुग्रह एकवेळी करतात. विश्वसृष्टीत होणारे स्पंदन सृष्टीतत्व रूपात, त्याची स्थिती स्थितीतत्व रूपात, लय लयतत्व रूपात, ते जनक स्थान मूलतत्वात पोहोचण्याला तिरोधान म्हटले आहे. आणि जीवांवरची जी करुणा, दया त्या संबंधित स्पंदनांना अनुग्रह म्हटले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4. वर उल्लेख केलेला बालसन्यासी म्हणजे साईबाबा. वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत त्यांचा सांभाळ फकीर पतीपत्नीने केला. तो फकीर निवर्तला तेव्हा त्याने पत्नीला सांगितले की माझा 40वा दिवस झाला की याला सेलू येथे महाविष्णू गोपाळराव केशवराव सुभेदार, देशमुख सुभेदार यांच्याकडे सुपूर्द कर. त्यानुसार फकीर पत्नी साईंना घेऊन सेलूला गेली. ती देखील तेथेच 7 वर्षे राहून निवर्तली. त्यानंतर 5 वर्षे साई गुरु वेंकुसासह होते. घरातील मंडळींचा त्रास अनावर झाल्याने वेंकुसा साईंना घेऊन मुंठा आणि नंतर मंठ्याजवळ जंगलातील उंबरखेड येथे गढीमध्ये राहिले. एकूण 12 वर्षे साई गुरु वेंकुसा समवेत होते. याच काळात श्रीपाद श्रीवल्लभ निंबवृक्षाखाली तपश्चर्येत होते. वेंकुसांना कानशिलात वीट फेकून मारल्यानंतर स्वतःचा अवतार कार्य संपल्याचे सांगून त्यांनी साईंना शिर्डीस पाठविले. साई शिर्डीत येताच श्रीपाद स्वामी समर्थ रूपात अक्कलकोटी राहिले. स्वामींचा देह समाधिस्थ झाल्यावर श्रीपाद श्रीशैल मल्लिकार्जुन शिवलिंगात होते. कलकत्त्याला दक्षिणेश्वरी रामकृष्ण परमहंसांनी देह सोडताच श्री वासवी कन्यकांबा आणि श्रीपाद श्रीवल्लभ साईंमध्ये आले आणि जगद्गुरु सद्गुरु साईनाथ अवतार जगप्रसिद्ध झाला.
हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.